डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील महिला आरोपी मनीषा महेश माने मुसळे ही यातील मयत डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये सन 2008 पासून कामास होती. तसेच तिच्याकडे हॉस्पिटलचे सर्व व्यवस्थापन सांभाळण्याचे काम होते. दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4:07 वाजता यातील आरोपी मनीषा माने उर्फ मुसळे हिने तिचा ईमेल आयडी वरून फिर्यादी डॉक्टर अश्विन वळसंकर यांचे वडील मयत डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या ईमेल आयडीवर मेल पाठविला व त्याची प्रत डॉक्टर अश्विन वळसंकर यांच्या ईमेल आयडीवर आपणाकडून होत असलेल्या त्रासाच्या बाबतीत या विषयाचे पत्र पाठवले. त्या मेलद्वारे पाठविलेल्या पत्रामध्ये आम्ही आरोपी मनीषा महेश माने मुसळे हिचे अधिकार कापले आहेत, तिचा पगार कमी केला आहे, मी दोन्ही मुलांना मारणार आणि इथे हॉस्पिटलमध्ये येऊन पेटवून घेणार आणि त्याला सर्वस्वी जबाबदार माझ्याबद्दल चुकीचे आणि खोटे पसरविले त्या स्टाफमधील लोक आणि वळसंकर कुटुंबीय जबाबदार आहेत असा धमकी दिलेला मजकूर आरोपी मनीषा हिने पाठविला होता. आरोपी मनीषा माने उर्फ मुसळे हिने केलेल्या खोट्या घाणेरड्या आरोपांमुळे व्यथित होऊन मयत डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी ज्या माणसाला मी शिकवून आज एओ मुसळे केले, आज एओ केले आहे आणि चांगला पगार देत आहे, तिने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे, त्याचे मला अतिशय दुःख आहे, म्हणून मी माझे जीवन संपवत आहे असे लिहून त्याखाली मयत डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी शिरीष अशी मराठीत स्वाक्षरी केलेली चिठ्ठी लिहून स्वतःच्या बेडरूमला अटॅच असलेल्या बाथरूम मध्ये स्वतःचे परवाना असलेल्या पिस्टल मधून कानशिलामध्ये गोळी घालून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त असल्याने यातील आरोपी मनीषा महेश माने मुसळे हिने भारतीय न्यायसंहिता कलम 108 प्रमाणे गुन्हा केल्याचे दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी यातील आरोपी मनीषा मुसळे हिला अटक करण्यात आली. यावेळी अटक पंचनामा तयार करताना तिच्या ताब्यातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल सिम कार्ड सह जप्त करण्यात आला होता व तो मोबाईल गुन्ह्याच्या तपासकामी न्यायालयात हजर करण्यात आला. सदर मोबाईल व सिम कार्ड हे मनीषा माने मुसळे हिला परत मिळावे यासाठी दिनांक 2 जुलै 2025 रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर न्यायालयाने पोलीस प्रशासनाचे म्हणणे मागविले. तसेच सदर प्रकरणात म्हणणे सादर करत असताना सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट डॉक्टर राजपूत यांनी तीव्र हरकत घेऊन म्हणणे सादर केले. युक्तिवाद करतेवेळी आरोपीने न्यायालयास विनंती केली की सदर मोबाईल हा अटी व शर्तीवर परत आरोपीस मिळावा अशी विनंती केली. यावर सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करतेवेळी ॲडव्होकेट डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास बाबी आणून दिल्या की हा मोबाईल आरोपीकडून पंचनाम्याद्वारे गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आला. तसेच सदर मोबाईल हा आरोपीच्या मालकीचा आहे. या संदर्भात कोणताही कागदोपत्री पुरावा न्यायालयामध्ये आरोपी यांनी सादर केलेला नाही. परिणामी जप्त केलेला मोबाईल आरोपीच्या स्वाधीन करता येणार नाही. यदा कदाचित न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला तर यातील आरोपी हा महत्वाचा पुरावा नष्ट करू शकते, त्यात बदल घडवू शकते. या बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपी मनीषा मुसळे हिचा मुद्देमाल परत मिळण्यासाठीचा अर्ज नामंजूर केला आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट पी नवगिरे यांनी काम पाहिले. यात तपासक अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शंकर लकडे व कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती नदाब यांनी काम पाहिले आहे.